राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विशंभर पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुदखेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। मुदखेड शहरातील टपाल कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथील फळ वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ पूजाताई माधव व्यवहारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पाटील नटुरे, शहराध्यक्ष मोहम्मद बुरान, तालुका उपाध्यक्ष प्रदीप ढगे, तालुका सरचिटणीस दिलीप सर्वोदय भोकर, विधानसभा अध्यक्ष युवक शेख इरफान, शहर उपाध्यक्ष आनंदा पुरभाजी निखाते, रामा नारायण गुंजकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख साजिद, शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, शहर उपाध्यक्ष शेख हकीम, शहर सरचिटणीस विनायकराव देशमुख आणि राजू गायकवाड, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष माधव पाटील व्यवहारे, सोशल मीडिया भोकर, तालुका अध्यक्ष सचिन सुकळेकर, अल्पसंख्याक अध्यक्ष शेख मुखी, शहर उपाध्यक्ष बबन पाटील गायकवाड, गंगाधर कुंचटवार, बालाजी मामा, दिगंबर नारे, शेख सुदाम, सुनील पोफळे, सुरेश पोफळे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर वैशाली येमेकर व त्यांचा स्टाफ अधिकारी यावेळी उपस्थित होता। आणि उद्या रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे आणि फळवाटपाचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा सर्व दादाच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी मुदखेडतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड राष्ट्रवादीतर्फे मुदखेड पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे आणि दादांना राष्ट्रवादी मुदखेडतर्फे वृक्ष लागवड करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आन बान शान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा काल वाढदिवस साजरा केला। अभिष्टचिंतन सोहळा काल विविध कार्यक्रमाचे उपक्रम आम्ही राबवले आहेत। आज मुदखेड तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांच्या सर्व वतीने आज वृक्षारोपणाचा फळवाटपाचा विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि उद्या पण मुदखेड येथे रक्तदान शिबिर हा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत आणि सर्व कार्यकर्ते सगळी टीम एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवते आणि दादा सगळ्या मुदखेड तालुक्याच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते। दादांचं शतायुष्य व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करते। दादांनी मुख्यमंत्री पद भूषवावं अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। ही शुभेच्छा देते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।